लाईफ पॉझिटिव्हच्या या नव्या सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लाईफ पॉझिटिव्हचा 100वा व्हिडिओ आपणासमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. उद्या चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदय होताना हनुमानाचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. आणि म्हणून अंशावतारी चिरंजीव हनुमान याचं अवतार कार्य, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे पंचमुखी स्वरूप आणि त्याच्या महिमा प्रित्यर्थ समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या 2 आरत्या एवढ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. पहिला संबोध आहे या अंशावतार हनुमानाच्या सादरीकरणामध्ये. पहिला मुद्दा आहे चिरंजीव. 8 लोक चिरंजीव आहेत. त्यातले 7 लोकांचा उल्लेख पहिल्या श्लोकामध्ये आलेला आहे. तर चिरंजीवित्व म्हणजे काय, चिरंजीवित्व कोणाला मिळालं, ते कुठल्या कारणामुळे मिळालं, याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि चिरंजीवित्व मिळवायचं असेल तर शुद्ध अंतःकरणाने साधना करण्याची गरज आहे. हे 8वे चिरंजीव मार्कंडेय यांच्याकडून आपल्याला शिकायला हवं. आता पहिले 7 चिरंजीव कोणते आहेत ते बघून घेऊया. अश्वत्थामा, बली, राजा बली, व्यास मुनी, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम. हे 7 चिरंजीव आहेत. त्यांना मृत्यू नाही, चिरंजीव आहेत ते. आणि या 7 जणांचं नेहमी स्मरण करावं असं या श्लोकात म्हटलेलं आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणा कृपः परशुरामश्च सप्तयेते चिरजीविनः सप्तयितान् संस्मरे नित्यं मार्कंडेय अथाष्टमम् जीवेत वर्षशतं सोपी सर्वव्याधी विवर्जित. सर्व व्याधीपासून मुक्त होऊन यावत सप्तती यौवनम, आणि जीवन मर्यादा जी आयुर्वेदात सांगितलेली आहे ती 120 वर्ष. जर तुम्ही यम नियम प्राणायाम याचा वापर केला तर तुमचं आयुष्य 120 वर्षाचं होऊ शकतं. हे सोदाहरण आयुर्वेद सांगतं. सर्व व्याधी विवर्जित. किमान 100 वर्ष तरी तुमचं आयुष्य असू शकतं.
या 8 चिरंजीवांचा ते चिरंजीव का झाले याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. अश्वत्थामा हा पहिला चिरंजीव महानुभाव आहे. द्रोणाचार्यांचे ते पुत्र होते. आचार्य द्रोणाचार्यांचे पुत्र होते. अश्वत्थामाने आपल्या वडिलाप्रमाणे कौरवांचा पक्ष घेतला. आणि युद्ध समाप्तीच्या वेळेला पांडवांचे सर्व पुत्र त्यांनी मारून टाकलेत. त्यामुळे श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला की तू दुष्ट पद्धतीने सूडबुद्धीने सुप्तावस्थेत असलेल्या लहान बालकांचा अंत केला. त्यामुळे सृष्टीचा प्रलय होईपर्यंत, कलियुग संपूर्ण प्रलयावस्था येईपर्यंत तू जखमी अवस्थेत चिरंजीव होऊन फिरत राहशील. अश्वत्थामाचं चिरंजीवित्व हे शापित चिरंजीवित्व आहे. इतर चिरंजीवित्व अशापित आहेत, वरदानात्मक आहेत. हे आपल्याला पुढच्या विवरणावरून लक्षात येईल. दुसरा चिरंजीव आहे राजा बली. अवतार धारण केला विष्णूने आणि राजा बलीला 3 पावलं पुरेल एवढी जमीन मागितली. राजा बली अतिशय दानशूर होता. त्याने ते देऊ केलं वामन अवताराला. आणि मग संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण पाताळ आणि मग तिसरा पाऊल ठेवायला जागा नव्हती म्हणून त्याने बळीच्या डोक्यावर पाय ठेवला. त्याच्या दातृत्वावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याचं द्वारपालत्व स्वीकारलं. म्हणजे दात्याचं महत्व काय हे राजा बलीचं चरित्र आपल्याला सांगतं. आणि निष्काम दातृत्व जर असलं, कुठलीही कामना नसताना केलेलं अहेतुक दान आणि सत्पात्री दान ईश्वराला भक्ताचं दास्यत्व स्वीकारायला भाग पाडतं. त्यामुळे राजा बली आपल्याला सांगतो की माणसाने गरजू लोकांना निस्पृहतेने सातत्याने मदत केली पाहिजे. श्रीमंत होण्याचा हा एक मार्ग आहे, हा राजा बलीने आपल्याला सांगितलेला आहे. तिसरे चिरंजीव महर्षी, महान ऋषी ते महर्षी. त्यांचं मूळ नाव महर्षी व्यास, त्यांचं मूळ नाव कृष्ण द्वैपायन. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद
यांचं संपादन त्यांनी केलं आणि त्यांना श्री गणेशासारखा प्रकांड विद्वान आणि पंडित असा लेखनिक सापडला. त्या महर्षी व्यासाने 18 पुराणांची रचना केली आणि म्हणून व्यास हे नाव भूमितीमध्ये अजरामर झालं आणि एक सूत्र तयार झालं. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो हे सूत्र आहे. व्यास हे गणित मध्ये अजरामर झालेले आहेत त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या ज्ञान साधनेमुळे, त्यांच्या ज्ञान तपश्चर्येमुळे. चौथे चिरंजीव बजरंगबली हनुमंत आहेत. हनुमंत हे रुद्राचे अंशावतार आहेत आणि मी अंशावतार आणि पूर्णावतार या व्हिडिओमध्ये याबद्दल अधिक माहिती आपल्याला दिलेली आहे. तथापि या हनुमंताच्या व्हिडिओमध्ये पुन्हा ते उद्धृत करू इच्छितो की रुद्राचा अंशावतार म्हणजे हनुमान आणि हनुमान अवतारामध्ये देवी पार्वतींचाही वास हनुमानाला लाभला आणि म्हणून त्यांची शेपटी ही शक्तिरूप झाली. हे हनुमंत रुद्र स्वरूप हनुमंत राम काज करिबे को आतुर, राम काज करिबे को आतुर असं तुलसीदास म्हणतात. रामाचं कार्य करण्यासाठी आतुर असलेले हनुमंत. रामाच्या आदेशानुसार सीतेच्या शोधासाठी लंकेला पोहोचले. कोटी उड्डाणे करून समुद्र लंघून लंकेला पोहोचले आणि श्रीरामांचा संदेश देवी सीतेला दिला. श्रीरामांची मुद्रिका दाखवून स्वतःची ओळख पटवून दिली. त्यांच्या या कृत्याचा, त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून देवी सीतेने हनुमंताला अमरत्वाचे वरदान दिले आहे. असा हा हनुमंत ज्याच्यापाशी तुलसीदास म्हणतात, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपती के दासा, असा आशीर्वाद आहे हनुमंताला. पाचवे चिरंजीव विभीषण आहे. धर्म आणि अधर्म यातील युद्धामध्ये विभीषणांनी धर्माचे समर्थन केले, रामाचा पक्ष घेतला, म्हणजे सत्याचा पक्ष घेतला. विभीषण हा रावणाचा लहान भाऊ होता. त्याने आपल्या मोठ्या भावाला खूप समजावून सांगितलं की सीतेला मुक्त कर, रामाचा द्वेष करणं सोड. परंतु त्यात तो यशस्वी झाला नाही आणि हनुमंताच्या
हनुमंतांनी केलेल्या शिष्टाईमुळे विभीषण रामाला येऊन मिळाला आणि शेवटी युद्धाच्या शेवटी रावणाच्या मृत्यूनंतर श्रीलंकेचे राज्य विभीषणाकडे गेले. म्हणून धर्माचा पक्ष घेणारा, सत्याला सहाय्यभूत होणारा विभीषण हा चिरंजीव आहे. 6वे चिरंजीव कृपाचार्य आहेत. कृपाचार्य हे आचार्य होते. ते कौरव आणि पांडवांचे गुरु होते. त्याशिवाय ते परम तपस्वी ऋषी होते आणि त्यांनी केलेल्या कठोर साधनेमुळे त्यांना चिरंजीवित्व प्राप्त झालं. कृपाचार्य हे 6वे चिरंजीव आहेत. 7वे चिरंजीव त्या श्लोकाप्रमाणे भगवान परशुराम आहेत. परशुराम हे विष्णूच्या दशावतारापैकी 6वे अवतार पुरुष आहेत. परशुरामाचे वडील हे जमदग्नी होते आणि त्यांची आई माता रेणुका होती. परशुरामाचं पहिलं नाव हे राम होतं. तपश्चर्येने प्रसन्न झाल्यानंतर, परशुरामाच्या तपश्चर्येने प्रसन्न झाल्यानंतर भगवान शिवाने त्यांना परशु दिला आणि म्हणून त्यांचं नाव परशुराम झालं. रामाचं परशुरामात रूपांतर झालं भगवान शिवाच्या परशु भेटीनंतर. आणि या परशुरामानी ही पृथ्वी निशस्त्रीय करून टाकली. हा त्यांचा पराक्रम आहे. रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांमध्ये परशुरामाचा उल्लेख आढळतो आणि त्यांचं कर्तृत्व आपल्याला अवलोकन करता येतं. मार्कंडेय हे 8वे चिरंजीव आहेत. मार्कंडेय अल्पायुषी होते. परंतु अल्पायुष्याला दीर्घायुष्यामध्ये परावर्तित करणारा महामृत्युंजय मंत्र, या मंत्राची रचना त्यांनी साधना करून, कठोर साधना करून केली आणि त्यावर भगवान शिव प्रसन्न झाले आणि भगवान शिवांनी मार्कंडेयाला चिरंजीवात्वाचं वरदान दिलं. म्हणून ऋषी मार्कंडेय हे 8वे चिरंजीव होय. व्हिडिओच्या मुखपृष्ठावर एक पंचमुखी हनुमानाचं चित्र आपण दाखवलेलं आहे आणि व्हिडिओचं नामाभिधान ही सुद्धा पंचमुखी हनुमान असं आहे. पंचमुखी हनुमान हे हनुमानाचं रुद्र स्वरूप आहे. पंचमुखी हनुमानाची
हनुमानाचे मंदिर आहेत भारतामध्ये विविध ठिकाणी, आणि अनेक ठिकाणी पंचमुखी हनुमानाच्या प्रतिमा प्रतिष्ठापित आहेत. अनेक घरांमध्ये त्याची पूजा होते. अनेक घरांमध्ये पंचमुखी हनुमानाच्या पंचधातूंची मूर्ती त्याची पूजा होते. पण पंचमुखी म्हणजे काय आणि त्याचं कार्य काय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तत्व, हनुमंत तत्व समजून घेतल्याशिवाय हनुमंताची बुद्धीने पूजा करता येणं अशक्य आहे. आणि म्हणून आपण पंचमुखांचा परिचय करून घेऊ. पंचमुखी हनुमानाला 5 मुख असतात. त्यातलं पहिलं मुख हे वानर मुख आहेत, आणि वानर मुखाची दिशा ही पूर्व दिशा आहे. या वानर मुखाचं कार्य शत्रूंवर विजय मिळवून देणं आहे. तेज प्रताप महाजगवंदन, अतुल प्रतापी असं हे वानर मुख आहे. गरुड मुख हे दुसरे मुख आहे, आणि त्याची दिशा ही पश्चिम दिशा आहे. जीवनातील अडथळे आणि त्रास दूर करण्याचं काम हे मुख करतं. आपणा सर्वांना ज्ञात आहे, गरुड हे विष्णूचं वाहन आहे, आणि गरुडमुखी हनुमान हे दुसरं रूप आहे. काही देवालयांमध्ये हनुमंताची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. या हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर जीवनातील अडथळे आणि त्रास दूर होतात. तिसरं मुख हनुमंताचं, पंचमुखी हनुमंताचं तिसरं मुख हे वराह मुख आहे. वराह मुखाची दिशा ही उत्तर दिशा आहे, आणि वराह मुख व्यक्तीला दीर्घायुष्य देतं, कीर्ती मिळवून देतं, आणि वैभव संपादन करण्यामध्ये मदत करतं. हे तिसऱ्या मुखाचं कार्य आहे. चौथा मुख हे नृसिंह मुख आहे, आणि ते दक्षिण दिशेला असतं. जीवनातील तणाव दूर करणे, जीवनातील अडचणी दूर करणे हे नृसिंह मुखाचं कार्य आहे. म्हणून दक्षिणाभिमुख हनुमान हा संकटमोचन हनुमान आहे, अशी प्रज्ञा आहे. आणि 5वं मुख हे अश्वमुख आहे, आणि अश्वमुखाची दिशा आकाशाभिमुख आहे. ती ऊर्ध्व दिशा आहे. पूर्व दिशा पाहिली आपण, पश्चिम दिशा पाहिली, उत्तर दिशा पाहिली, दक्षिण दिशा, या 4 दिशा बघितल्या. आणि अश्वमुख हे ऊर्ध्व दिशेला आहे, आणि अश्वमुखाची उपासना सर्व मनोकामना पूर्ण करते. असं हे पंचमुखी हनुमानाचं स्वरूप आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. पंचवक्वम महाभीमम त्रिपंच नयनैर्युतम बाहुभिर दशभिर्युक्तम सर्व कामार्थ सिद्धिदम, असा हा श्लोक आहे.
5 मुख आहे. वक्व म्हणजे मुख. महाभीम अतुल पराक्रमी आहे. आणि या 5 मुखांना नेत्र किती आहेत? त्रिपंच नयनैर्युतम, 15 नेत्र आहे. आणि या 5 मुखी शरीराला बाहू किती आहेत? बाहुभीर दशभीर युक्तम, 10 भुजा आहे. आणि अशा या पंचमुखी हनुमानाची पूजा, आराधना, अर्चना सर्व काम सिद्ध होण्यासाठी करणे आवश्यक आहे. अभिष्ट सिद्धी प्रदान करणारे हा पंचमुखी अवतार आहे. पंचमुखी हनुमानात 5 अवतारांची शक्ती एकवटली आहे. त्यामुळे पंचमुखी हनुमान हा प्रचंड शक्तिशाली आहे. अतुलित बलधामम, अतुलित बलधामम असा आहे. त्यामुळे कुठलेही महान कार्य तो सहजतेने पूर्णत्वास नेण्यास समर्थ आहे. राक्षसांचा संहार करण्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप धारण केलेलं होतं. हनुमानाचे निरनिराळ्या प्रतिमा आपल्याला आढळतात. अनेक मूर्त्या आपल्याला आढळतात, अनेक रूप आढळतात. त्या रूपांचं वैशिष्ट्य काय आहे ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. प्रताप मारुती नावच आहे, प्रताप. एका हातामध्ये द्रोणागिरी पर्वत आहे आणि दुसऱ्या हातात गदा आहे. असा हा मारुती सर्व शक्तिमान आहे, सर्व कार्य सिद्ध्यर्थ तयार आहे. तो प्रताप मारुती. तर प्रताप हे मारुतीचं एक रूप आहे. दास मारुती, श्रीरामासमोर हात जोडून उभा असलेला मारुतीची मुद्रा आपल्याला अनेक चित्रांमध्ये आणि मूर्त्यांमध्ये बघायला मिळते. मारुतीचे मस्तक श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या समोर झुकलेला आहे आणि त्याची शेपटी ही जमिनीवर विसावलेली आहे. असं हे ते रूप आहे. हे दास मारुतीचं रूप भक्ताला नम्रतेचा गुण शिकवित. नम्रता कशी असावी तर ती दास मारुती प्रमाणे असावी. सदा रहो रघुपती के दासा असं तुलसीदास म्हणतात. मारुतीचं तिसरं रूप हे वीर मारुती आहे. लढवय्या मारुतीचं रूप आहे. आणि हे वीर मारुतीचं रूप आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण देतं.
नेहमी सत्याची कास धरायची आणि असत्याविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढायचं, हे वीर मारुती आपल्याला संदेशित करतो आहे, आपल्याला शिकवतो आहे. आणि मारुतीचं चौथं रूप जे आधी आपण बघितलेलं आहे ते म्हणजे पंचमुखी हनुमान. 5 दिशांचं, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि ऊर्ध्व दिशा, या 5 दिशांमध्ये भक्ताचं, साधकाचं रक्षण करणारा पंचमुखी हनुमान आहे. मारुतीची उपासना कशासाठी करायची, का करायची, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक मुद्दा मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे की मारुती हा चिरंजीव आहे आणि चिरंजीव असल्यामुळे मारुतीची उपासना करायला हवी. परंतु मारुतीची उपासना करण्यासाठी 1, 7, 8, 9 मुद्दे आहेत, त्याचा आपण विचार करणार आहोत. कलियुग आहे आणि कलियुगांमध्ये असत्याचा संचार विपरीत वाढलेला आहे. भूत, प्रेत, पिशाच, अघोरी विद्या याचा वापर कलियुगामध्ये चरमसीमेला पोहोचलेला आहे. म्हणून मारुतीची उपासना करायची. मारुती हा भूतांचा स्वामी आहे, तो रुद्रावतार आहे आणि कैलासपती जसे साधकांचे स्वामी आहेत तसे ते भूतांचे स्वामी आहेत. आणि मारुती हा रुद्राचा अवतार असल्यामुळे सर्व भूत हे भूतांचं स्वामित्व त्यांच्या जवळ आहे. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात, भूत पिशाच निकट न आवे, महावीर जब नाम सुनावे. आणि यासाठीच हनुमानाची उपासना करायला पाहिजे. हनुमानाची नियमित उपासना केली तर भूत, प्रेत, पिशाच यांचे भय नसते. मारुतीची उपासना कशासाठी? मारुती हा महापराक्रमी आहे. अतुलित बलधामम हेम शैलाबदेहम असं म्हटलेलं आहे. महावीर विक्रम बजरंगी, जंबूमाळी, अक्षय, धुम्राक्ष, निकुंभ या राक्षसांचा हनुमानाने वध केलेला आहे. हनुमान एवढा पराक्रमी आहे की त्यांनी रावणालाही मूर्छित केलेला आहे. हनुमान एवढा पराक्रमी आहे की त्यांनी समुद्र लंघन केलेलं आहे. हनुमान एवढा पराक्रमी आहे की त्यांनी लंका दहन केलेलं आहे. हनुमान एवढा पराक्रमी आहे की त्यांनी संजीवनी बुटी आणण्यासाठी अख्खा द्रोणागिरी उचलून आणला आहे.
आणि म्हणून त्या पराक्रमाची छटा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये यावी. टू बिकम फिअरलेस in all consequences, to imbibe the spirit, I can dare anything. I can dare anything that is true and that is pious. हे स्पिरिट निर्माण करण्यासाठी महापराक्रमी हनुमानाची उपासना केली पाहिजे. मारुतीची उपासना कशासाठी? मारुती बुद्धिमान आहे. मारुती व्याकरण पंडित आहे. मारुतीला 11वा व्याकरणकार म्हणून मानलं जातं. मारुतीला व्याकरण सूत्र मुखोद्गत होती. जे साधक मारुतीची भक्ती करतात त्यांची बुद्धी सात्विक होते आणि बुद्धी शुद्ध झाली की नवनिर्मितीची सुरुवात होते. म्हणून जर आपल्याला नवनिर्मिती काही करायची असली तर बुद्धिमान मारुतीची उपासना करायला पाहिजे. तुलसीदास असं म्हणतात, बल बुद्धी विद्या देहू मोहे हरेऊ कलेस बिकार. काय प्रासादिक वाणी आहे तुलसीदासांची. बल दे मला, बुद्धी दे मला, विद्या दे मला आणि माझ्या शरीरातील सगळे विकार हरण कर. मारुतीची उपासना कशासाठी? मारुती हा निस्सीम भक्त आहे, निस्वार्थी भक्त आहे, श्रीरामाचा भक्त आहे. श्रीरामाशिवाय त्याला काहीही दिसत नाही. शिवत्वापासून निर्माण झालेला मारुती हा श्रीरामांचा निस्सीम भक्त आहे. आणि म्हणून तुलसीदास म्हणतात, रामदूत अतुलित बलधामा, राम काज करिबे को आतुर, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा, असं तुलसीदास वर्णन करतात. शिवत्वापासून निर्माण झालेला हनुमंत रामाचा दास आहे, रामाचा निस्सीम भक्त आहे. कारण शिवतत्व स्वतःच्या कंठामध्ये राम नाम ठेवून आहे. निस्सीम भक्त, निस्पृह सेवक, अतुलित बल असणारा योद्धा मारुती म्हणजे भक्ती, बुद्धी आणि शक्ती याचा संगम. म्हणून मारुतीची उपासना करायची.
मारुती म्हणजे काय? अखंड सावधानता, अखंड सावधानता आणि अखंड साधना. प्रभू रामाचा जप याशिवाय त्यांना काही नाही माहिती. आणि अखंड सावधानता. ज्या वेळेला मारुती बसलेले असतात त्यावेळेला त्यांची गदा ही त्यांच्या शक्तीस्थल म्हणजे शेपटीवर ठेवलेली असते. ते अखंड सावधान असतात आणि त्यांच्या अखंड सावधानतेमुळे रावणाविरुद्धच्या युद्धामध्ये निर्णायक क्षणी हस्तक्षेप करून बाजी पलटविण्यामध्ये मारुतीचा मोठा वाटा आहे. मारुतीची उपासना कशासाठी? मारुती मानसशास्त्र निपुण आहे आणि राजकारण पटू आहे. रामाचे दूत म्हणून ते गेलेले आहेत. त्यांना राजकारण येत होतं आणि नीतियुक्त राजकारण येत होतं. म्हणून अंगदासोबतही ते गेले होते आणि एकटेही गेले होते. राजकारणपटू. उद्दाम असलेला रावण, उन्मत्त झालेला रावण, नीतिमूल्यांना तिलांजली दिलेला रावण, याला मानसिक दृष्ट्या विचलित करायचं असेल तर काय करायला पाहिजे हे हनुमंताला, मारुतीला नक्की माहिती होतं. त्यामुळे रामाचा दूत म्हणून, राजदूत म्हणून तो गेला असताना त्याने अशोक वाटिकेमध्ये पहिल्यांदी उत्पात माचवला. त्यानंतर राक्षसांचा वध केला आणि स्वतःच्या इच्छेने तो बंदी बनला आणि रावणाच्या सभेमध्ये गेला आणि रावणाच्या सभेमध्ये बसून त्याच्यापेक्षा उच्च सिंहासनावर बसून जेव्हा रावणाने त्याच्या शेपटीला, त्याच्या शक्तीस्थळाला आग लावली त्यावेळेला लंकेचं दहन करून रावणाचा आत्मविश्वास डळमळीत करण्यामध्ये हनुमंताचं मोठं योगदान आहे. माता सीतेला भेटीच्या वेळेला स्वतःविषयीचा विश्वास निर्माण कसा करायचा हे त्याला माहिती आहे. सुग्रीवाला आपल्याकडे कसं वळवायचं हे त्याला माहिती आहे. बिभीषणाला कसं सत्य पक्षामध्ये ओढून आणायचं हे त्याला माहिती आहे. रावणाच्या वैद्याला कसं मनवायचं आणि त्याला कसं घेऊन यायचं हे त्याला माहिती आहे. मानसशास्त्राचं प्रचंड प्रगल्भ ज्ञान असल्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून ज्याला मानसशास्त्रामध्ये गती मिळवायची आहे, ज्याला राजकारणामध्ये करिअर करायचं आहे,
त्याने मारुतीची उपासना नक्की करावी. मारुती हा का उपासना का? कारण मारुती जितेंद्रिय आहे. जितेंद्रियम, ज्याने आपल्या इंद्रियांवर, आपल्या भावनांवर विजय मिळवलेला आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ, ज्यांनी आपल्या मनावर विजय मिळवलेला आहे, ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, ज्यांनी आपल्या षडरिपूंवर विजय मिळवलेला आहे, असा मारुती. ज्याला जितेंद्रिय व्हायचा आहे त्यांनी मारुतीची उपासना करावी. मारुतींनी प्रत्येक स्त्रीला माते समान मानलेला आहे. मारुतीची उपासना का? मारुती हा संगीत शास्त्राचा प्रवर्तक आहे. कारण मारुती हा शिवाचा अवतार आहे आणि शिवाने संगीत शास्त्राची उत्पत्ती स्वतःच्या डमरूतून निर्माण केली. जरी मारुती हा शिवाचा अंश आहे, परंतु मारुतीमध्ये विष्णू तत्व पण आहे. त्यामुळे हनुमंताला समजून घेणं म्हणजे विष्णू तत्व आणि शिवतत्व दोन्ही समजून घेणं आवश्यक आहे. विष्णू तत्व आणि शिवतत्व काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर हनुमंताला समजून घ्यावं लागेल. रामदास स्वामी मारुती रायाला संगीत ज्ञान महंता असे म्हणतात. मारुतीला गायन येत होतं, तालाचं ज्ञान होतं. त्यांची रामनामाची धून ही तालबद्ध असायची. मारुतीचं वैशिष्ट्य, आणखीन एक वैशिष्ट्य, मारुती हा नवसाला पावणारा देव आहे. याचे दोन कारण आहेत. एक तर तो चिरंजीव आहे. कलियुगामध्ये सगळ्यात मोठा कर्तृत्ववान पुरुष कोण असेल, परमेश्वरी अवतार कोण असेल, तर तो मारुती आहे. श्रद्धा आणि भक्ती हे दोनच इफ्स आणि बट्स आहेत मारुतीला प्राप्त करण्यासाठी. श्रद्धा पाहिजे, निस्सीम श्रद्धा, आणि निस्पृह भक्ती. या दोन गोष्टीने जो मारुतीची उपासना करतो त्याची योगक्षेम मारुती बघतो. अलभ्यस्य लाभा योगा, जे मिळालं नाही ते मिळायला पाहिजे ते म्हणजे योग, आणि जे मिळालं आहे त्याचं वर्धन करणं म्हणजे क्षेम. मग भक्ताचं योग आणि क्षेम मारुती बघतो, म्हणून मारुतीची नित्य उपासना करायला पाहिजे. मारुतीची उपासना का? शेवटचा मुद्दा आहे. मारुती चिरंजीव आहे.
पण चिरंजीव जरी असला तरी तो प्रत्येक वेळेला नवीन अवतार धारण करतो आणि नवीन अवतार धारण करून नवीन रूप घेतो. म्हणून तो अतिशय कार्यात्मक, सृजनात्मक असा चिरंजीव आहे. मारुतीची उपासना मनोभावे करायला हवी. आज मारुतीच्या जन्माचा उपवास आहे आणि उद्या मारुतीचा प्रातःकाली जन्म महोत्सव साजरा होणार आहे. हनुमंताच्या शक्तिशाली लहरी पृथ्वी तलावर या कालामध्ये वितरित झालेल्या आहेत. त्यामुळे हनुमानाची साधना या 2 दिवसामध्ये जे साधक करतील निस्पृहपणे, श्रद्धेने आणि भक्तीने, त्यांचं योगक्षेम हनुमंत नक्कीच बघेल असा विश्वास बाळगा. आपण रामदास स्वामींनी रचलेल्या हनुमंताच्या 2 आरत्या आपण बघणार आहोत. त्या आरतींचा भावार्थ बघणार आहोत. रामदास स्वामी रामाचे भक्त, हनुमंताचेही भक्त. रामदास स्वामींनी 11 मारुती स्थापन केलेत. कशासाठी? तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना बलाची उपासना करायला लावल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून रामदास स्वामींनी 11 हनुमंताची स्थापना केली. या 11 हनुमंताबद्दल आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया. आता आपण पहिली आरती बघूया. हनुमंताची समर्थ रामदास स्वामींनी रचलेली अशी प्रासादिक आरती, अर्थपूर्ण. आरती शब्दाचा अर्थ मी तुम्हाला वारंवार सांगितलेला आहे. आर्ततेने केल्या जाते ती आरती. प्रसिद्ध आरती आहे. खूप चांगली चाल आहे त्याला. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करिडमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, कडाडीले ब्रह्मांड धाक त्रिभुवनी, सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय देव जय श्री हनुमंता, तुमचे नि प्रतापे न भिये कृतांता. जय देव जय देव. दुमदुमली पाताळ उठला प्रतिशब्द, धगधगला धरणी धर्मानीला खेद. कडाडीले पर्वत उड्डंगण उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय देव जय श्री हनुमंता, तुमचे नि प्रतापे न भिये कृतांता. जय देव जय देव. थोडक्यात भावार्थ बघून घेऊया. उड्डाणे, तू उड्डाण केलंस. कसं उड्डाण केलं तू? सत्राणे उड्डाणे. मोठ्या आवेशाने जन्माला आल्यानंतर सूर्याला गिळंकृत करायला घावलेला तो हनुमंता. आणि उड्डाण करताना तो काय करतो? हुंकार वदनी. हुंकार, हुम हुम हा बीज मंत्र आहे हनुमंताचा.
हुम हुम हम हनुमंता. आणि ज्या वेळेला उड्डाण करतो हनुमान, वायुपुत्र आहे, पवनपुत्र आहे. करी डळमळ भूमंडळ, सिंधू जळ गगनी. भूमंडळ डळमळीत झालं, जलावर तरंग उठले, गगनामध्ये सुद्धा हुंकार नाद दुमदुमला. ब्रह्मांड कडाडलं आणि त्रिभुवनामध्ये स्वर्ग, पृथ्वी, पाताळ त्रिभुवनामध्ये निर्माण झाला. आणि त्यामुळे सुर म्हणजे देवगण, नर म्हणजे मानव आणि निशाचर म्हणजे राक्षस हे सगळे पळायला लागले. की काय झालं? जयदेव जयदेव जय श्री हनुमंता. तुमचे नि प्रतापे न भिये कृतांता. कृतांत शब्द आहे. कृतांत म्हणजे काळ, महाकाल. कृतांत म्हणजे मृत्यू. तुमचा प्रताप एवढा आहे की तुमच्या प्रतापामुळे साधक निर्भय होतात. त्यांना कळी काळाचं भय राहत नाही. दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द. पाताळातही हनुमंत गेलेला आहे आणि पाताळही त्याने दुमदुमवून टाकलेला आहे. आणि त्याचा प्रतिध्वनी आकाशात गेलेला आहे. आणि तुमच्या कर्तृत्वामुळे पृथ्वी ज्याने आपल्या शिरावर घेतलेली आहे असा धरणीधर म्हणजे शेष नाग सुद्धा भयभीत झालेला आहे. कडाडीले पर्वत, पर्वत सुद्धा कडाडले. पर्वतांनाही तू उचलून आणलेला आहे. उड्डंगण उच्छेद. सत्कामासाठी तू तुझ्या शक्तीचं स्वरूप दाखवलेलं आहे. आणि असा हा हनुमंत जो रामी आहे. रामी आहे म्हणजे राममय झालेला आहे. रामाशी एकरूप झालेला आहे. आणि असा रामी हनुमंत समर्थांना गवसला आणि समर्थांना शक्तीचा शोध लागला, शक्तीचा स्रोत सापडला. आणि म्हणून त्यांनी 11 हनुमंताची स्थापना केली आणि महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना एक स्फूर्तीचा झरा प्राप्त करून दिला की लढा, यवनांविरुद्ध लढा, शिवरायाच्या पाठी उभे राहा. कारण हनुमंत हा तुमचा गुरु आहे. हनुमंताची दुसरी आरती आपण बघणार आहोत. काही पुस्तकांमध्ये ही आरती आढळते. तुम्ही गुगलवर सर्च केली तर ही आरती तुम्हाला आढळणार नाही. काही आरतीच्या पुस्तकांमध्ये ही आरती पहिल्या आरतीच्या नंतर ही आरती दिलेली आहे.
हनुमंताची आरती, आणि त्या आरतीला बल भीमाची आरती दिलेली आहे. ज्याच्यापाशी बल आहे असा भीम पराक्रमी, त्याचं वर्णन रामदास स्वामी करतात आहेत. कोटीच्या कोटी गगनी उडाला, अचपळ तो चंचळ द्रोणाचळ घेऊन आला. गेला आला गेला कामा बहुताला, वानर कटका चटका लावून गेला. जय देव जय देव जय श्री बल भीमा, आरती ओवाळू सुंदर गुणसीमा. जय देव जय देव. उत्कटते बळ तुंबळ खळबळी सेना, चळवळ करिता त्यासी तुलना दिसेना. उदंड कीर्ती तेथे मन हे बैसेना, दास म्हणे कळे मोठा किसाना. जय देव जय देव. अतिशय प्रासादिक, अतिशय अर्थपूर्ण अशी आरती आहे. शब्द कोटी बघा तुम्ही, शब्द कसे वापरले आहेत ते बघा. विशेषतः व्यंजनांचा वापर तो बघा. ट, ळ याचा वापर बघा. तुम्हाला त्या ठिकाणी आढळेल. ळ किती वेळा वापरला गेलेला आहे ते बघा. च किती वेळा वापरलेला आहे ते बघा. ट किती वेळा वापरला गेलेला आहे ते बघा. तुम्हाला दिसून येईल की शब्दाची प्रासादिकता काय असते. कोटीच्या कोटी न मोजता येणारा अंतर त्यांनी पार केलेला आहे. आम्ही चंद्रयान सोडलं, चंद्रावर पोचायला किती दिवस लागलेत ते बघा. सूर्ययान आपण अजून सोडू शकलेलो नाही. पण या बलभीमाने जन्म घेतल्या घेतल्या त्या सूर्याला गिळंकृत करण्यासाठी उड्डाण घेतलं. कोटीच्या कोटी, कारण ते मोजता येणार नाहीये अंतर, म्हणून शब्द वापरलेले आहेत रामदास स्वामींनी. कोटीच्या कोटी गगनी उडाला, अचपळ तो चंचल द्रोणाचल घेऊन आला. अतिशय चपळ आहे तो, आणि द्रोणाचलाला त्यांनी चंचल केलं. स्थिर असलेल्या गोष्टीला चंचल करून घेऊन आला तो द्रोणाचल. दुसरी ओळ बघा पहिल्या कडव्यातली, काय सुंदर रचना आहे. हनुमंताने अनेक उल्लंघन केली, वेळा प्रवास केला आकाश मार्गाने. आता तेवढं काही एवढं सगळं सांगता येणं शक्य नाही, म्हणून एका ओळीत सांगितलं, गेला आला गेला कामा बहुत आला. कामा बहुत आला, बहुत कामाला आला तो. राम कार्यासाठी बहुत कार्य केले. तो गेला आला परत गेला परत आला. सीता शोधासाठी गेला परत वापस आला. द्रोणाचळ आणण्यासाठी गेला परत आला. सुषेण वैद्याला घेण्यासाठी गेला परत आला. रावणाची तपश्चर्या मोडण्यासाठी गेला परत आला.
श्रीलंकेला आग लावली, परत सीतामाई कशी आहे ते बघण्यासाठी परत गेला. गेला आला गेला कामा बहुताला, वानर कटका, काटक वानर आहे तो. आणि त्यांनी आमचं मन जिंकलं आहे. आमच्या मनाला, आमच्या आत्म्याला तो चटका लावून गेला, त्याची आवड लावून गेला, असं रामदास स्वामी सांगतात आहे. जयदेव जयदेव जय श्री बल भीमा. आरती ओवाळू, तुझी आम्ही आरती ओवाळतो आहे. तुझ्या गुणाला सीमा नाही आहे. अतुलित बलधामम हेम शैलावदेयम, असं आहे. उत्कट ते बळ, तुझं बळ किती आहे रे? उत्कट आहे. आणि तुझ्या उत्कट बळामुळे 18 अक्षोहिणी सैन्य यांच्यामध्ये खळबळ माजली. त्यांच्यामध्ये तू चळवळ निर्माण केली, सत्यासाठी चळवळ निर्माण केली. तुंबळ युद्ध झालं, खळबळ झाली, पण तू चळवळ निर्माण ठेवली तुझ्या उत्कट बळाने. त्याची तुलना नाही. तू अतुलनीय आहे. तुझी कीर्ती उदंड आहे. आणि माझं हे भिरभिरणार मन त्या कीर्तीचा ठाव ठिकाणा घेत आहे. आणि मग सगळ्यात शेवटी रामदास स्वामी म्हणतात, दास म्हणे, दास श्लेष आहे. रामाचा दास म्हणतो. आणि हनुमंतही दास आहे रामाचा. त्याला लहान म्हणावं की मोठं म्हणावं हेच मला समजत नाही. एवढ्या लहान वयामध्ये, एवढ्या बाल वयामध्ये एवढा पराक्रम केला असा हा चिरंजीव हनुमान आहे. आणि या चिरंजीव हनुमानाची उपासना आपण करायला पाहिजे. आणि या हनुमान जन्मोत्सवाच्या या 2 दिवसामध्ये हनुमंताच्या, मारुतीरायाच्या ज्या पवित्र अशा लहरी, प्रासादिक लहरी पृथ्वी तलावर आलेल्या आहेत, त्याच्यापासून आपण आपला आत्मिक विकास साधन करून घेऊया, अशी हनुमंत चरणी प्रार्थना करतो. हनुमंताला विनंती करतो की त्यांनी आमची प्रार्थना स्वीकार करावी. लाईफ पॉझिटिव्हचा हा 100वा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. एका वर्षाच्या आत 2023च्या अक्षय तृतीयेला तयार झालेलं हे चॅनल, सुरू झालेलं एक चॅनल आपल्या उदंड प्रतिसादामुळे 100 व्हिडिओ करू शकलं. सबस्क्रायबरची संख्या 100च्या वर आधीच गेलेली आहे. ती हजारोवर जावी अशी माझी पण इच्छा नाही. कारण जो विषय मी हाताळतो आहे तो विषय सात्विक लोकांसाठीचा विषय आहे, सश्रद्ध लोकांसाठीचा विषय आहे. त्यामुळे संख्या नको. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचा आत्मिक विकास व्हावा, त्यांचा आदिभौतिक आणि पारलौकिक विकास व्हावा, अशी चिरंजीव पंचमुखी हनुमाना पुढे नतमस्तक होऊन, दंडवत करून, साष्टांग दंडवत करून, प्रणिपात करून मी विनम्र विनंती करतो की तुझं भक्तिमय श्रवण करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये दुःख राहू देऊ नकोस, क्लेश राहू देऊ नकोस. त्यांचं आरोग्य निरामय असावं, त्यांचे सर्व संकट दूर व्हावेत,
त्यांना सद्बुद्धी मिळावी आणि तुझं अतुलित बल मिळावं अशी माझी तुला विनंती आहे. हे हनुमंतराया, ही विनंती स्वीकार कर आणि सर्व सद्भक्तांवर तुझी कृपादृष्टी ठेव. धन्यवाद.